Good morning. This is seventh lecture of topic biodiversity, conservation and environmental issues. Today we discuss next article related to air pollution, because already we discussed at previous lecture about concept air pollution. पाठीमागच्या लेक्चरला आपण एअर पोल्युशन हे आर्टिकल पाहिलेलं आहे आणि त्याच्यावरतीच अवलंबून असणारं पुढचं छोटं जे आर्टिकल आहे ज्याला आपण कंट्रोल मेजर्स ऑफ एअर पोल्युशन म्हणतो. म्हणजे अलीकडं एअर पोल्युशनच्या संदर्भात कसं कंट्रोल केलं पाहिजे, त्याची मॅनेजमेंट कशी केली पाहिजे. कारण दिवसेंदिवस मोठमोठी जी शहरं आहेत ती अत्यंत प्रदूषित होत आहेत, प्रदूषणाची वाढ होत आहे आणि साहजिकच ते प्रदूषण कसं कमी करता येईल त्याच्यावरती उपाययोजना काहीतरी केल्या पाहिजेत. या संदर्भात मोठी मोठी शहरं अत्यंत जनजागृती झालेली आहे आणि म्हणून कंट्रोल मेजरच्या रिलेटेड काही वेगवेगळ्या मशीन्स, इन्स्ट्रुमेंट डेव्हलप झालेले आहेत. अनेक एक्झाम्पल्स म्हणून तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक 2-3 महत्वाची इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत की जी टॉक्सिक गॅसेस, टॉक्सिक डस्ट सूट्स आर कन्वर्टेड इनटू हियर मिनिमम हार्मफुल एक्झॉस्ट ऑर एअर. म्हणजे अत्यंत घातक किंवा तीव्र स्वरूपाचं जे काय स्मोक असेल, एक्झॉस्ट असेल, की जो व्हेइकल्स, 2 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, यांच्यापासून जो एक्झॉस्ट इलिमिनेट होतो, धूर बाहेर पडतो, किंवा इव्हन दो इंडस्ट्रीज असतील त्याच्या ज्या काही चिमण्या असतात त्याच्यातून जो एक्झॉस्ट बाहेर पडतो त्याची टॉक्झिसिटी, विषारीपणा, तीव्रता जास्त असते. that can be convert into less harmful. कमीत कमी आपणाला त्रास होईल, अगदी कमीत कमी किंवा होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी छोटी छोटी इन्स्ट्रुमेंट वापरली जातात. आणि ती इन्स्ट्रुमेंट बेसिकली एक्झाम्पल्स म्हणून तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2-3 दिलेले आहेत. ती आज आता या लेक्चरला आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. So focus first about here electrostatic precipitator. Electrostatic precipitator. And here this is the rough diagrammatic representation of this instrument electrostatic precipitator. टेक्स्टबुक मध्ये या तिन्ही इन्स्ट्रुमेंटच्या अत्यंत चांगल्या डायग्राम्स आहेत. तुम्ही त्या तिन्ही डायग्राम्स अत्यंत काळजीपूर्वक पाहाव्यात, त्याची लेबल सुद्धा व्यवस्थित पाहावीत, त्याच्या रिॲक्शन ज्या आहेत, कोणाचा कोणाशी संयोग पावतोय, केमिकल रिॲक्शन्स नेमक्या कशा होत आहेत आणि शेवटी कमीत कमी हार्मफुल एक्झॉस्ट कसा रिलीज होतो हे जरा व्यवस्थित बारकाईनं निरीक्षण करा त्या फिगरचं. म्हणजे तुम्हाला इझिली समजायला सोपं जाईल. ठीक आहे. फर्स्ट अबाउट दिस डायग्राम. हियर फ्रॉम दिस ऍक्च्युअली एक्झॉस्ट इज एंटर निगेटिव्हली चार्ज्ड मेटल ग्रिड. ही जी पाईप तुम्हाला दिसते ही निगेटिव्हली चार्ज्ड मेटल ग्रिड आहे. नाव फार महत्वाचे आहे. हा जो बॉक्स दिसतोय स्क्वेअर बॉक्स, यामध्ये हे पॉझिटिव्हली चार्ज दाखवलेले आहेत. हा जो भाग आहे ही प्लेट पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि या ठिकाणी ही जी ग्रिड आहे हॉलो पाईप लाईक स्ट्रक्चर, इट इज ऍक्च्युअली निगेटिव्हली चार्ज. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं बघा पॉझिटिव्हली चार्ज कलेक्टर प्लेट. ही
जे कलेक्शन करते, कोणाचं कलेक्शन करते पहा, स्मोक पार्टिकल्स अट्रॅक्ट, जे डस्ट असतील, सूट असेल, नको असणारे पार्टिकल्स असतील ते खेचून घेतलं जातं. अशा पद्धतीची ही प्लेट आहे. आणि ती जे काय खेचून घेतलेले डस्ट पार्टिकल्स आहेत की जे त्रास देणार आहेत, असे नको असणारे हार्मफुल सूट, डस्ट पार्टिकल आर कलेक्ट हिअर, इथं येतात ते, म्हणून पार्टिकल्स रिमूव्ह असं म्हटलंय. आणि शेवटी कमीत कमी म्हणजे ज्याच्यापासून त्रास आपल्याला कमी होईल अशी लेस हार्मफुल एक्झॉस्ट और क्लीन एअर इज रिलीज्ड फ्रॉम एअर. मग इथून आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये जी हवा सोडली जाईल त्या मशीनद्वारा, या मशीनचा वापर केला तर यातून शक्यतो अशी क्लीन एअर बाहेर पडेल. अशा पद्धतीनं टॉक्सिक गॅस और टॉक्सिक स्मोक कन्वर्टेड इनटू very less harmful air. This instrument is called here electrostatic precipitator. या पद्धतीची अशी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट आलेली आहेत, मशीन्स आलेले आहेत. त्या टू व्हीलर असतील, थ्री व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, कंपनींना तशा पद्धतीनं सुप्रीम कोर्ट असेल, गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचं नॅशनल गव्हर्नमेंट असो, त्यांनी तशा पद्धतीनं त्या टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर बनवणाऱ्या कंपन्यांना तशा पद्धतीची बंधनं घातलेली आहेत. आणि म्हणून हे अशा पद्धतीची वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट त्या जे आपण टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर वापरतो त्यांना ती कंपल्सरी बसवलेले आहेत, जेणेकरून जो धूर बाहेर पडेल तो कमीत कमी आपल्याला त्रास देणारा असेल, त्यातली त्यात तो क्लीन असेल, जेणेकरून आपलं सभोवतालचं वातावरण शुद्ध राहण्यास मदत होईल. या पद्धतीची ही इन्स्ट्रुमेंट आहे. तरी सुद्धा चुकून असं जर तुम्हाला परीक्षेत विचारलं, राईट ए शॉर्ट नोट ऑन, यातलं एखादं इन्स्ट्रुमेंट विचारलं तर कोणते बेसिकली 3-4 मुद्दे असायला हवेत, म्हणून मी या ठिकाणी जाणीवपूर्वक लिहिलेले आहेत. हा कन्सेप्ट मी या डायग्रामच्या साहाय्याने तुम्हाला आता समजून सांगितला. तेच पॉइंट्स मध्ये काय लिहायचं आहे पहा. पहिला पॉइंट्स काय लिहिणार, दिस इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर इन्स्ट्रुमेंट इज वाइडली युज्ड, जास्तीत जास्त त्याचा वापर केला जातो फॉर रिमूव्हिंग सूट अँड डस्ट. जे काय धुलीकण असतील किंवा कोणत्याही प्रकारचे कण असतील की जे नाकामध्ये जर आपल्या गेले, आपल्या फुफ्फुसापर्यंत जर गेले, तर त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतील, आपल्याला त्रास होईल, अस्थमा सारखे आजार होतील, कॅन्सर होईल, लंग कॅन्सर. आणि म्हणून शक्यतो या पद्धतीचे हे इन्स्ट्रुमेंट बसवलं जातं. इन दिस ऍक्च्युअली हे मशीन वापरत असताना काय केलं जातं पहा, हाय व्होल्टेज इज अप्लाइड. याला हाय व्होल्टेज दिलं जातं. इलेक्ट्रिक डिस्चार्ज टेक्स प्लेस, सो आयोनायझेशन ऑफ एअर टेक्स प्लेस. आणि म्हणून त्या हवेला आयोनायझेशन मिळेल. म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला भविष्यात पॉझिटिव्ह चार्ज केलं जाईल, किंवा आधी पॉझिटिव्ह असेल तर भविष्यात निगेटिव्ह. अशा पद्धतीनं आयोनायझेशन टेक्स प्लेस. हा इलेक्ट्रिक या ठिकाणी करंट दिल्यामुळे, व्होल्टेज दिल्यामुळे या पद्धतीनं त्या एअरचं आयोनायझेशन होतं. थर्ड, फ्री इलेक्ट्रॉन्स इन द आयोनायझ्ड एअर. जी काय ती आयोनायझ्ड एअर आहे त्याच्यामधले जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, गेट अटॅच्ड टू गॅसियस डस्ट पार्टिकल्स. म्हणजे मी इथं जसं सांगितलं, नको असणारे धुलीकण वगैरे जे काय असेल ते या प्लेटला अटॅच होतील. कारण हे निगेटिव्ह चार्ज आहे, हे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि निसर्गाचा नियम तुम्हाला माहिती आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असतं. या पद्धतीनं हे सर्व बरोबर एकत्रित गोळा केले जातील.
These negatively charged particles moves toward the positively charged electrons and settle down. म्हणून तर निगेटिव्हली चार्ज असणारे पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट होतील आणि एका ठिकाणी ते गोळा केले जातील डस्ट पार्टिकल्स, सूट पार्टिकल्स, की जे आपल्याला त्रासदायक आहेत. These particles are removed by vibrations. शेवटी व्हायब्रेशन घडून आणून हे जे काय पार्टिकल्स आहेत ते एकत्रित कलेक्ट केले जातील, गोळा केले जातील ऑफ द इलेक्ट्रॉन्स कलेक्ट इन रिझर्वायर. शेवटी हे सगळं गोळा करून मग त्या ठिकाणी ते कायमचं ते पूर्णपणे नाहीसं केलं जाईल, रिमूव्ह केलं जाईल आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये क्लीन एअर पास केले जाईल किंवा कमीत कमी आपल्याला त्रास होईल अशा पद्धतीची ती एअर त्या वाहनापासून, जी काही टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्या वाहनापासून कमीत कमी त्रास देणारी बऱ्यापैकी शुद्ध असणारा स्मोक बाहेर तो रिलीज केला जाईल. म्हणून अशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट त्या त्या वाहनांना बसवणं गरजेचं आहे. दिस इज अबाउट फर्स्ट इंस्ट्रुमेंट. देन सेकंड, हियर एक्झॉस्ट गॅस स्क्रबर. एक्झॉस्ट गॅस स्क्रबर याची मी फिगर या ठिकाणी काढलेली नाही. टेक्स्टबुक मध्ये बारकाईनं पहा, एकदम चांगल्या पद्धतीनं आकृती दिलेले, त्याचं निरीक्षण व्यवस्थित करा. कोणत्या भागाला काय नाव दिलेलं आहे ते बारकाईनं पहा, ते फार महत्वाचं आहे. मी इथं यामधले महत्वाचे जे 2-3 मुद्दे आहेत ते इथं फोकस करतो. इट इज ऑल्सो यूज्ड टू क्लीन एअर फॉर बोथ डस्ट अँड गॅस. ही सुद्धा याच पद्धतीनं मशीन वापरलं जाईल दोन्हीसाठी सुद्धा, डस्ट असेल किंवा गॅस असेल, बाय पासिंग इट थ्रू ड्राय और वेट पॅकिंग मटेरियल. एकदम कोरडी हवा असेल किंवा ओलसर हवा असेल ती पास करून या दोन्हीसाठी सुद्धा वापरली जाते. डस्ट पार्टिकल असो किंवा गॅसियस असेल, टॉक्सिक गॅस असतील, ते बाजूला काढण्यासाठी या एक्झॉस्ट गॅस स्क्रबरचा उपयोग केला जातो. इट रिमूव्स गॅस लाईक SO2, सल्फर डायऑक्साइड. या प्रकारचा जो विषारी गॅस आहे की ज्यानं आपल्याला वॉटरिंग अँड बर्निंग ऑफ आईज, डोळ्याला आपल्या जळजळ होते, डोळ्यातून पाणी येतं, डोळ्याला त्रास होतो. इवन दो when it mix into our atmospheric moisture, आपल्या हवेशी त्याचा संबंध आला, हवेमध्ये जे काही मॉइश्चर असतं त्याच्याशी त्याची रिएक्शन झाली SO2 ची, तर मग ऍसिड रेन H2SO4 तयार होतो, ऍसिड रेन होतो. पाण्यामध्ये अगदी H2SO4 मिक्स असल्यासारखं होतं. असा हा सल्फर डायऑक्साइड विषारी असतो आणि त्याचं वेळेतच व्यवस्थित बाजूला काढून त्याच्यावरती प्रक्रिया होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या पद्धतीचा एक्झॉस्ट गॅस स्क्रबर हा त्या त्या वाहनांना वापरला जातो, हेही बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. इन दिस exhaust is passed through a spray of water. या मशीन मध्ये काय केलं जातं, एक्झॉस्ट त्याचा जो धूर बाहेर पडतो त्याच्यावरती काय केलं जातं, स्प्रे ऑफ वॉटर और लाईम, त्याच्यावरती पाण्याची अशी फवारणी केली जाते. त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्जन होतं. व्हेरी लेस हार्मफुल गॅस, कमीत कमी आपल्याला ज्या गॅसनं, ज्या स्मोकनं, एक्झॉस्टनं त्रास होईल अशा पद्धतीची त्यातली त्यात क्लीन एअर बाहेर सोडण्याचा प्रयत्न हे एक्झॉस्ट गॅस स्क्रबर करत असताना दिसून येईल. कारण पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्या त्या वाहनांना वापरलं जातं. त्याचं काय होतं, कंबशन होतं, त्याचं ज्वलन होतं. ज्वलन होत असताना त्याचा जो एक्झॉस्ट स्मोक, धूर बाहेर पडतो, तो डायरेक्ट जर मिक्स इनटू अवर एअर, आपल्या हवेमध्ये तसाच जर सोडला, इट लीड्स टू हेवी एअर पोल्युशन, अत्यंत भयानक हवेचं प्रदूषण होईल. आणि म्हणून ते डायरेक्ट हवेमध्ये न सोडता त्याचं कन्व्हर्जन केलं पाहिजे. आतल्यात या प्रकारची इन्स्ट्रुमेंट बसवली
तर टॉक्सिक स्मोक कन्वर्ट इनटू व्हेरी लेस हार्मफुल क्लीन एअर, त्याचं ते रूपांतरित करतं. म्हणून ही इन्स्ट्रुमेंट फार 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 महत्वाचे आहेत. देन लास्ट कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स. याची तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर डायग्राम पाहिली तर आपला टू व्हीलरचा जो सायलेन्सर असतो या पद्धतीने पुन्हा निमुळतो दोन्ही बाजूने. सायलेन्सर टू व्हीलरचा सर्वांना माहिती आहे. त्या पद्धतीने याची तुम्हाला फिगर दिसेल. तुम्ही त्या ठिकाणी बारकाईनं फिगर पहा. यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये. पहिला काय बघा, एक्झॉस्ट गॅस जो बाहेर सोडले जाणार आहे तो गॅस एंटर द रिडक्शन ब्लॉक ऑफ द कॅटलिस्ट. रिडक्शन ब्लॉक मध्ये तो एंट्री करेल. एंट्री केल्यानंतर काय तयार होईल, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. त्याचं रूपांतर तो कशात करेल, नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये करेल. ही पहिली महत्वाची स्टेप आहे. दुसरी स्टेप काय, एक्झॉस्ट गॅस देन एंटर ऑक्सिडेशन ब्लॉक ऑफ द कॅटलिस्ट. पुन्हा ऑक्सिडेशनचा जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये एंट्री करेल आणि त्याच्यामध्ये एंट्री केल्यानंतर तिथं मात्र काय तयार होतो, कार्बन डायऑक्साइड तयार होतो. कार्बन डायऑक्साइड तयार होईल आणि इथं स्वतंत्र नायट्रोजन आणि ऑक्सिजन तयार होईल. म्हणजे रिडक्शन ब्लॉक मध्ये एंट्री केली की त्या ठिकाणी नायट्रोजन आणि ऑक्सिजन तयार होतो. ऑक्सिडेशन ब्लॉक मध्ये एंट्री केली की तिथं कार्बन डायऑक्साइड तयार होतो. या पद्धतीने 2 वेगवेगळ्या स्टेप्स या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतील. आणि थर्ड, द एक्झॉस्ट दॅट एक्झिस्ट, जो शेवटी धूर बाहेर सोडला जातो त्या 2 व्हीलर 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर मधून, ती काय केलं जातं, इट इज व्हेरी लेस हार्मफुल. मगापासून मी तेच वाक्य सांगतोय. 2 व्हीलर असो, 3 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, त्यामध्ये अशा प्रकारची जर इन्स्ट्रुमेंट किंवा मशीन्स बसवलेली असतील तर डायरेक्ट पेट्रोल डिझेल जळल्यानंतर त्याचा डायरेक्ट एक्झॉस्ट म्हणजे धूर तो आपल्या सभोवतालच्या हवेमध्ये मिक्स न होता त्याच्यावरती या मशीन्स मध्ये आतमध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्याच्या प्रक्रिया करून कमीत कमी त्रास देणारी हवा ही बाहेर सोडली जाते. आणि म्हणून हे कन्व्हर्टर्स फार महत्वाचे, हे मशीन्स फार महत्वाचे आहेत. याचं कुठंतरी तुम्हाला बेसिक नॉलेज असावं. आणि म्हणून या ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये किंवा सिलेबस मध्ये या तिन्ही छोट्या छोट्या मशीनचा किंवा इन्स्ट्रुमेंटचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आपल्याला दिसून येईल. द नेक्स्ट कन्सेप्ट, कंट्रोलिंग व्हेहिक्युलर एअर पोल्युशन, ए केस स्टडी ऑफ सिटी दिल्ली. एक दिल्लीचं उत्तम उदाहरण म्हणून तुमच्या सर्वांना माहिती असावं म्हणून तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक केस स्टडी ऑफ सिटी दिल्ली, प्रदूषणाच्या संदर्भात दिल्ली कशी आहे हे तुम्ही ऐकून माहिती असेल. नियर अबाउट इन 1990 there are 41 cities are in high pollution condition. जवळजवळ अख्ख्या जगभरामध्ये 41 मोठमोठी शहरं प्रचंड प्रदूषित झालेली होती. and out of these 41 big cities of our world, here Delhi rank near about 4th out of these 41. ही जी काय अख्ख्या जगभरातली 41 शहरं होती त्या 41 शहरामध्ये अख्ख्या जगभरात भारतातील दिल्लीचा 4था क्रमांक होता 1990 साली. इतकं हे शहर प्रचंड प्रदूषित आहे. त्या ठिकाणी 2 व्हीलर्स 4 व्हीलर 3 व्हीलर्स प्रचंड वापरली जाते. इंडस्ट्रीज एरिया सुद्धा वेल डेव्हलप आहे. त्यामुळे प्रचंड प्रदूषित हे शहर आहे.
दिल्ली म्हणून एक केस स्टडी घेतलेला आहे. पण भारतात अशी जी मोठमोठी शहर आहेत, कलकत्ता असेल, मुंबई असेल, पुणे असेल, चेन्नई असेल, बेंगलोर असेल, ही जी काय मोठी मोठी शहर आहेत प्रचंड प्रदूषित आहेत. पण सर्वात जास्त साहजिकच दिल्ली ही जास्त प्रदूषित आहे आणि जगभरात 4था क्रमांक आहे. अशा पद्धतीचं दिल्ली अत्यंत प्रदूषित असणारं शहर आहे. हेन्स हिअर सुप्रीम कोर्ट टेक ऍक्शन ऑन गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटवरती काहीतरी सुप्रीम कोर्टाने ऍक्शन घेतली, त्यांना ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिली, यू टेक व्हेरी प्रॉपर डिसिजन अबाउट एअर पोल्युशन. जे काय सध्या हवेचं प्रदूषण होत आहे त्या संदर्भात दिल्ली सरकारनं तात्काळ पॉझिटिव्हली पावलं उचलावी आणि हळूहळू हवेचं प्रदूषण कसं कंट्रोलमध्ये आणता येईल, कसं कमी करता येईल आणि दिल्ली शहरातील जे राहणारे नागरिक आहेत त्यांना शुद्ध हवा कशी मिळेल या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी, ठोस पावलं उचलावी. म्हणून सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारवरती तशा पद्धतीचा आदेश दिलेला आपल्याला दिसून येतो. ही 1990 सालची घटना आहे. Then here Delhi government take action one by one, such as first, the city bus machines are convert into CNG. C means compressed, N for natural, G for gas, compressed natural gas. CNG या सिटी बसच्या वापरात आणल्या होत्या. दिल्ली शहरामध्ये ज्या काय सिटी बसेस वापरल्या जात होत्या त्याचं जे काय मशीन आहे की ज्याच्यामध्ये आपण डिझेल प्रॉपरली यूज्ड ॲज अ फ्यूल, डिझेलचा वापर केला जात असे, ते मशीन त्यांनी बदललं आणि डिझेल किंवा पेट्रोल, शक्यतो डिझेल वापरलं जातं, त्याचा वापर न करता सीएनजी गॅस, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस तो यूज केला. तशा पद्धतीचं मशीन बदल केला सर्व सिटी बसना की जेणेकरून थोडं का होईना त्या ठिकाणी आपलं एअर पोल्युशन कमी होईल. नॅचरली यू नो व्हेरी वेल सीएनजी इज व्हेरी चीप. तसं ते थोडंसं पेट्रोल डिझेल पेक्षा स्वस्त आहे, इझी टू बर्न म्हणजे जाळायला अगदी कम्फर्टेबल आहे, त्याचं ज्वलन आहे ते कम्फर्टेबल होतं आणि कमीत कमी प्रदूषण होण्यास मदत होते. आणि म्हणून दिल्ली सरकारनं ही पहिलं पाऊल उचललं की ज्या डिझेलचं जे मशीन आहे, इंजिन आहे ते बदलून सीएनजीचं केलं की जेणेकरून कमीत कमी प्रदूषण व्हायला मदत होईल. ॲज वेल ॲज मिनिमाइज यूज ऑफ टू व्हीलर्स. कमीत कमी टू व्हीलरचा वापर केला पाहिजे. आवश्यक असतील तर फोर व्हीलरचा वापर केला पाहिजे. बायसिकल, सायकलचा उपयोग केला पाहिजे किंवा जास्तीत जास्त व्यायाम म्हणून चाललं पाहिजे. या पद्धतीचे त्या ठिकाणी तशा पद्धतीची पावलं उचलली गेली जेणेकरून दिल्लीचं कमीत कमी प्रदूषण होईल, ती सिटी सर्व नागरिकांना राहण्यास योग्य होईल. या पद्धतीचे त्या त्या कालखंडात उपाययोजना केलेल्या आपल्याला दिसून येते. याच बरोबर अजून महत्वाचं काय, अकॉर्डिंग टू न्यू फ्यूल पॉलिसी, अलीकडं पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा कोणतेही व्हेइकल्स असतील, टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, याला गव्हर्नमेंट, नॅशनल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट लेवलचं गव्हर्नमेंट असो, त्यांनी काही नॉर्म्स सेटअप केलेले आहेत. काय केलेले आहेत पहा, द नॉर्म्स आर सेट टू रिड्यूस सल्फर अँड एरोमॅटिक कंटेंट ऑफ पेट्रोल डिझेल. या ठिकाणी जो एक्झॉस्ट बाहेर पडतो त्यात सल्फर असता कामा नये किंवा एरोमॅटिक कंटेंट ऑफ पेट्रोल अँड डिझेल अगदी असा तो धूर अत्यंत टॉक्सिक असता कामा नये. याची दक्षता घेण्यासाठी काही नॉर्म्स सेटअप केलेले आहेत गव्हर्नमेंटने. अनदर प्रोव्हिजन इज अपग्रेडेड फॉर इंजिन्स. इंजिनलाच
तशा पद्धतीची उपाययोजना केलेली आहे. काय केलेलं आहे पहा. एक्झाम्पल, भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड, थोडक्यात याला BS असं म्हटलं जातं. हे BS आर सेट टू ऑल 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर्स. ही जी काय आपण वाहनं वापरतो त्यांना हे BS सेटअप केलेलं आहे, जेणेकरून काय होईल, ऍक्च्युअली इट इज इक्विव्हॅलंट टू युरो, म्हणजे कमीत कमी प्रदूषण होण्याच्या संदर्भात युरो नॉर्म्स वापरला जातो. तो युरो नॉर्म जो आहे त्याच्या इक्विव्हॅलंट ही BS असलेला आपल्याला दिसून येईल. हे माहिती असणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो चार्ट आहे तो मुद्दा मी पण या ठिकाणी जाणीवपूर्वक घेतलेला आहे. व्हेइकल नॉर्म्स सिटीज ऑफ इम्प्लिमेंटेशन, कोणकोणत्या शहरात याची अंमलबजावणी केलेली आहे ते. 4 व्हीलर्स नॉर्म काय, BS सेकंड हा सेटअप केलेला आहे. कोणत्या शहरामध्ये, ऑल मेट्रो सिटीज, जेवढ्या मोठ्या बिग सिटीज आहेत, मेट्रो सिटीज आहेत, तिथं हे BS सेकंड हे त्या ठिकाणी वापरलं जातं. हा नॉर्म्स वापरला जातो, तो सेटअप केलेला आहे सगळ्या 4 व्हीलरला. त्यानंतर पुन्हा 4 व्हीलर्स BS थर्ड कंट्री सिन्स ऑक्टोबर 2010, म्हणजे थ्रूआउट इन अवर कंट्री, संपूर्ण देशभर ऑक्टोबर 2010 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, अंमलबजावणी केलेली आहे. देन 4 व्हीलर BS फोर्थ पहा, 13 मेगा सिटीज, 13 महत्वाची जी शहर आहेत आपल्या भारतातलं, दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, चेन्नई असेल, कलकत्ता असेल, अशी जी महत्वाची मोठी शहर आहेत की तिथं जास्तीत जास्त प्रदूषण होतं, तिथं या ठिकाणी BS फोर्थ हे 4 व्हीलरला वापरलं जातं. आता 2 व्हीलर्स पहा, BS थर्ड थ्रूआउट इन कंट्री सिन्स फ्रॉम 2010, 2010 पासून पूर्ण देशभर जेवढ्या 2 व्हीलर्स असतील त्याला BS थर्ड वापरलं जातं. आणि शेवटी 3 व्हीलर्स, ज्याला ऑटो रिक्षा वगैरे म्हणतो, 3 व्हीलर्स, त्यांना पहा BS थर्ड वापरलं जातं थ्रूआउट इन कंट्री सिन्स फ्रॉम 2010, 2010 सालापासून देशभरातल्या जेवढ्या ऑटो रिक्षा वगैरे 3 व्हीलर्स असतील त्यांना BS थर्ड वापरलं जातं. म्हणजे कमीत कमी प्रदूषण होईल. जे काय पेट्रोल डिझेल वापरलं जातं किंवा CNG जे काय वापरलं जातं त्याचं प्रॉपर कंबशन होईल आणि त्याचा जो एक्झॉस्ट रिलीज होतो इनटू नियर बाय आवर नेचर और ॲटमॉस्फिअर, ते जे रिलीज होताना कमीत कमी टॉक्झिक असावं, कमीत कमी विषारी असावं, स्वच्छ हवा असावी, प्रदूषण कमीत कमी व्हावं, याची दक्षता घेण्यासाठी हे नॉर्म्स भारत सरकारनं सेटअप केलेले आपल्याला दिसून येतील. आणि अलीकडे तर 2018 पासून इथं 4 पर्यंत वापरलेला आहे BS फोर्थ, पण 2018 पासून डायरेक्ट 6 नॉट 5, पाचवा मधला जो आहे तो डिलीट केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यूज हिअर BS 6 डायरेक्टली टू अवॉइड अवर एअर पोल्युशन. म्हणजे या पद्धतीनं इट इज इक्विव्हलंट टू युरो सारखं ते इक्विव्हलंट असतं, कमीत कमी ते प्रदूषित करतं. या पद्धतीच्या उपाययोजना, कमीत कमी हवेचं प्रदूषण झालं पाहिजे, आपल्या सर्व नागरिकांना शुद्ध हवा मिळाली पाहिजे, याची कुठंतरी आपण दक्षता घेतली पाहिजे. या संदर्भात आपण सजग असलो पाहिजे, जागरूक असलो पाहिजे. आणि म्हणून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, सिलेबसमध्ये ही आर्टिकल्स घेतलेले आहेत. खरं तर ही आर्टिकल्स एकदम कॉमन आहेत, साधी सोपी आहेत. यू प्रिपेअर बाय सेल्फ स्टडी. तुम्ही स्वतः स्वयं अध्ययन केलं, स्वतः वाचन केलं 2दा तरी समजू शकेल. पण तरी सुद्धा या प्रत्येक मुद्द्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. तुमची जाणीव जागृती झाली पाहिजे आणि म्हणून हे आर्टिकल तुमच्या सिलेबसमध्ये ठेवलेले आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दीज कन्सेप्ट.